मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राघवने सांगितल्याप्रमाणे आता घरी लक्ष्मीपूजन होणार असतं. म्हणूनच सिंधू आता बाहेर आकाशकंदील लावत असते. तेव्हा आता आकाशकंदील लावत असताना ती राघव असं जोरात ओरडते, कारण तिचा पाय आता त्या स्टूलवरून थोडा घसरलेला असतो. पण ती स्वतःला सावरते आणि मग तिला राघवबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवतात, की मागच्या वर्षी जेव्हा दिवाळी होती तेव्हा सुद्धा मी असाच आकाशकंदील लावायला गेले होते आणि तेव्हा सुद्धा माझा पाय असाच घसरला होता. हे सगळं काही आता सिंधूला आठवत असतं आणि ती बिचारी खूप रडत असते. लग्न झाल्यापासून ते आत्तापर्यंतचे सर्व क्षण जेव्हा जेव्हा राघवने तिला सावरलं ते सर्व क्षण तिला आठवत असतात आणि मग ते क्षण आठवल्यानंतर ती एकदमच राघवच्या आठवणीत दंगून जाते आणि मग नंतर आता ती स्वतःला सावरत म्हणते, राघव तुम्ही निर्दोष आहात, मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करेन, की लवकरात लवकर तुम्ही घरी येणारच असं मला वाटतंय, असं म्हणून ती आता आतमध्ये जाते. तेव्हा रुक्मिणी तेथे असते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, सिंधू बाळा, अगं थोडीशी रांगोळी तरी आपल्याला काढायला हवी. मग आता ती म्हणते, हो रांगोळी तर काढायला हवी, रेशमाला रांगोळी काढायला सांगितलंय, तोपर्यंत मी बाकीची तयारी करते. तेव्हा ठीक आहे असं आता रुक्मिणी म्हणते. त्यानंतर सिंधू आता तिथून चाललेली असते. तेव्हा रुक्मिणी पुन्हा तिला अडवते आणि म्हणते, सिंधू मला बोलायचं आहे तुझ्याबरोबर. मला ना बाळा तुझं खूप कौतुक वाटतं, म्हणजे तू राघवच्या पाठीमागे एवढी खंबीरपणे उभी राहतेस. अगं मला माहीत आहे माझा राघव निर्दोष आहे आणि तू त्याला सोडवून आणणारच. परंतु जेव्हा राघवला अटक झाली ना बाळा, तेव्हा पूर्ण घर अगदी खचून गेलं होतं. या वर्षातील एवढा मोठा सण, परंतु घरासमोर अजिबात दिवासुद्धा लावावंसं वाटत नव्हतं. तूच आम्हाला उमेद दिलीस, अजिबात डगमगली सुद्धा नाही. तूच खरी आपल्या रत्नपारख्यांची सून आहे बाळा आणि खरी लक्ष्मी सुद्धा आहेस. तेव्हा सिंधूला आता रुक्मिणी एवढं छान प्रकारे बोलत असते ते पाहून अगदी भरून येतं. तेव्हा सिंधू म्हणते, काकू मी जे काही करते ना ते माझ्या माणसांसाठी करते आणि उगीच कशाला माझं कौतुक करताय. रुक्मिणी म्हणते, बाळा कसं आहे ना, मी उगीच कौतुक करत नाहीये. अगं गेली खूप वर्ष मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि राणीच सगळं जबाबदारीने करते असं मला नेहमी वाटत होतं. मी पूर्णपणे माणूस ओळखायला चुकले असं म्हणून आता तिला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा जे काही घडलं ना त्याचा अजिबात विचार करू नका असं आता सिंधू म्हणते आणि उगीच खरं स्वतःला दोष देऊ नका. आता सध्या राघवसाठी आपण सर्वांनी खंबीरपणे उभं असणं खूप आवश्यक आहे. तेव्हा तुझं म्हणणं अगदी खरं आहे असं आता रुक्मिणी म्हणते. बरं मी काय म्हणते, तू वकिलांशी बोलतेस का एकदा. तेव्हा सिंधू म्हणते, हो मी बोलते वकिलांबरोबर. तेव्हा सिंधू मनात आता विचार करते, राघवला बेल मिळणं इतकं सोपं नाहीये, पण ही आत्ता गोष्ट मी लगेच कुणाला सांगू शकत सुद्धा नाहीये. घरचे पुन्हा एकदा टेन्शनमध्ये येतील आणि असं घरच्यांना टेन्शनमध्ये पाहून मलाही त्रास होणारच आहे. तर आता सिंधू लगेच वकिलांना कॉल करू लागते. तेव्हा काही वकील तिला नकार सुद्धा देतात. मग आता जे अगोदरचे वकील असतात ना त्या वकिलांना तिने कॉल केलेला असतो आणि मग ती म्हणत असते की प्लीज तुम्ही राघवची केस लढणार आहात. मग आता ते वकील म्हणतात, नाही सिंधू मॅडम, अहो ऐका जरा, धर्माधिकारी सर आहे ना त्यांच्या अगेन्स्ट कोणी जाऊ शकत नाही, त्यांच्या विरोधात कुणीही एक केससुद्धा लढू शकत नाही, कारण ते खूप डेंजर आहेत. तेव्हा आता सिंधू म्हणते, अहो केस लढण्या अगोदर तुम्ही असं का ठरवताय की तुम्ही केस हरणार आहात म्हणून. ही केस ते नक्कीच हरतील, माझा नवरा निर्दोष आहे. तेव्हा आता वकील म्हणतात, तुम्हाला एक सांगू का मॅडम, अहो धर्माधिकारी सर आहे ना, तुमची ही केस अजिबात कोर्टात उभी राहू देणारच नाहीये. मी त्यांना चांगलं ओळखतो, त्यामुळे मी तुमची ही केस पूर्णपणे सोडून देतोय असं आता जेव्हा वकील म्हणतात तेव्हा सिंधूला खूप वाईट वाटतं. तेव्हा सिंधू आता त्यांना सतत सांगण्याचा प्रयत्न करत असते, एकदा तरी विचार करा तुम्ही. पण आता ते नाहीच म्हणतात. ते म्हणतात, मी तुम्हाला एका वकिलाचा नंबर देतो, तुम्ही त्यांच्याबरोबर बोलून घ्या जरा. पण त्यांचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तेव्हा कोणता प्रॉब्लेम असा आता सिंधू विचारते. तेव्हा त्यांनी आजपर्यंत एकही केस जिंकलेली नाही असं आता ते वकील म्हणतात. तेव्हा सिंधू म्हणते, पाठवा तुम्ही अगोदर त्यांचा नंबर, तेव्हा मी तुम्हाला टेक्स्ट मेसेज करतो असं आता ते वकील म्हणतात. आणि सिंधूला आता ज्या वकिलांचा नंबर देतात ते वकील एकही केस जिंकलेले नसतात. तेव्हा सिंधू आता म्हणते, अजून एक दोन मी वकिलांना फोन करून पाहते असं म्हणून ती आता सतत प्रयत्न
करत असते आणि 4-5 वकिलांना ती कॉलसुद्धा करते, परंतु आता एकही वकील कॉल रिसीव करत नाही. बाकीचे आता नकार देतात, त्यामुळे सिंधूचा आता नाईलाज होतो. काही वेळानंतर जे पहिले वकील असतात ते आता एकही केस न जिंकलेल्या वकिलाचा फोन नंबर पाठवतात, टेक्स्ट मेसेज करतात. तेव्हा सिंधू आता अगोदर पाया पडते आणि म्हणते यांनी तरी केस घेऊ देत, असं म्हणून ती आता लगेच त्यांना कॉल करते. तेव्हा आता कॉल केल्यानंतर सिंधू आता म्हणते की मी सिंधू रत्नपारखी, माझे मिस्टर राघव रत्नपारखी पोलीस ऑफिसर आहेत आणि त्यांना अटक झाली आहे. मग आता ते वकील म्हणू लागतात की राघव रत्नपारखी म्हणजे ते IPS पोलीस अधिकारी ना, ज्यांच्या घरातून एका मुलीने खिडकीतून उडी मारली आणि आत्महत्या केली. तेव्हा आता ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण माझे मिस्टर हे एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांनी कुठलाही गुन्हासुद्धा केलेला नाहीये. तेव्हा वकील म्हणतात, एवढा कॉन्फिडन्स आहे का तुम्हाला? तुम्ही त्या घटनेच्या साक्षीदार होतात का? तेव्हा सिंधू म्हणते नाही, परंतु माझ्या नवऱ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. ते कायद्याचा प्रचंड आदर करतात, त्यामुळे ते कायदा मोडूच शकत नाही. तेव्हा फक्त एक प्रॉब्लेम आहे. तेव्हा कोणता प्रॉब्लेम आहे असं वकील विचारतात. तेव्हा सिंधू म्हणते की राघव निर्दोष आहेत हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे आता तरी सध्या कोणता पुरावा नाहीये आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन धर्माधिकारी जे वकील आहेत ना, ते माझ्या राघवला अडकवण्याचा या प्रकरणामध्ये प्रयत्न करतायत. त्यामुळे तुम्ही प्लीज माझी मदत कराल का? तेव्हा आता वकील म्हणतात की राघव रत्नपारखी यांच्याबद्दल खरंच मी खूप ऐकलंय आणि त्यांच्या बहादुरीचे किस्से मी पेपरमध्ये नेहमी वाचत आलो. राघव रत्नपारखी यांच्यासारख्या इमानदार पोलीस ऑफिसरची केस मी नक्कीच घेईन. त्यांच्या जागी जर दुसरं कुणी असतं तर मी विचार केला असता. तेव्हा थांबा, आभार मानू नका, असं आता ते वकील म्हणतात. आता सिंधू म्हणते की अहो तुम्ही फीची काळजी करूच नका. तेव्हा आता त्या फीचा प्रश्न नाहीये, परंतु मॅडम खरं सांगायचं झालं तर मी अजून एकही केस जिंकलेलो नाहीये. तेव्हा तुम्ही विचार करा, कारण तुम्हाला असं वाटत असेल की मी केस जिंकू शकतो तरच मला ही केस द्या, अन्यथा देऊ नका, असं ते वकील स्पष्टपणे सिंधूला विचारतात. तेव्हा सिंधू म्हणते हो मला सगळं माहीत आहे आणि मला असं वाटतं ही केस तुम्ही नक्कीच लढणार, कारण आजपर्यंत तुम्ही एकही केस जिंकला नसाल तरीही ही केस तुम्ही नक्कीच जिंकणार, असा सिंधू आता त्यांना विश्वास देते. तेव्हा मी तुम्हाला माझ्या ऑफिसचा पत्ता हा सेंड करतो, तुम्ही लवकरात लवकर येऊन मला भेटा, असं जेव्हा ते वकील म्हणतात. तेव्हा सिंधू थँक्यू सो मच असं आता त्यांना म्हणते, फोन ठेवते. तिला आता प्रचंड आनंद झालेला असतो आणि मग ती आता आनंदाच्या भरात रेश्माला म्हणते, तू लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी कर ग रेश्मा, मी तेवढ्यात आलेच. त्यानंतर सिंधू आता लगेच वकिलांची भेट घेण्यासाठी त्यांच्या ऑफिसकडे जाते. तेथे गेल्यानंतर आता सिंधू सगळं काही एक्सप्लेन त्यांना करून सांगते. तेव्हा त्यांच्या केस आता नक्की लक्षात येते, नक्की एक्झॅक्ट कसली केस आहे ही. मग आता ते सगळं काही समजून घेतल्यानंतर, सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा घेतल्यानंतर ते म्हणतात की मॅडम थोडा तरी काहीतरी पुरावा असेल ना, म्हणजे थोडासा पुरावा शिल्लक राहतो ना कुठेतरी, तो पुरावा तुमच्याकडे असेलच ना. सिंधू म्हणते कोणताच पुरावा नाहीये, कोणीच साक्षीदार अजिबात तिथे समोर नव्हतं त्या दोघांच्याही. तेव्हा कोर्टामध्ये प्रतिपक्षाने केलेले आरोप फेटाळून लावण्यासाठी आपल्याकडे पुरावे असणं खूप आवश्यक असतं, असं जेव्हा ते वकील म्हणतात. तेव्हा सिंधू मात्र विचार करू लागते आणि जर आपल्याकडे पुरावेच नसतील तर ही केस कोर्टात तरी उभी कशी राहील, असं जेव्हा वकील विचारतात. तेव्हा सिंधू म्हणते हो मला कळतंय सगळं सर, पण मी पुरावा तरी कुठून आणणार. तेव्हा ते वकील आता म्हणतात, धर्माधिकारी सर हे अत्यंत हुशार वकील आहेत आणि आपल्याकडे जर पुरावे नसतील ना मॅडम तर कोर्टामध्ये आपण टिकूच शकत नाही, असं ते आता स्पष्टपणे सिंधूला सांगतात. तेव्हा मी काय करू शकते आता, असं जेव्हा ती विचारते. तेव्हा आता सिंधूला म्हणतात, अशक्य गोष्ट ही विश्वासाच्या आणि खऱ्याच्या जोरावरच जिंकली जाते. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर जसे सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण पुन्हा मिळवले होते, अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला करावं लागेल. अहो एखादी घटना जेव्हा घडते ना, तेव्हा तिचे साक्षीदार कोणी ना कोणी असतंच, कारण माणसं नसतील ना तर वस्तूंना तुम्ही बोलतं करा. आज पत्नीच्या प्रेमाची परीक्षा आहे, घरी जाऊन पुन्हा नव्याने ते पुरावे शोधा आणि अगदी शांतपणे आठवा की नक्की त्या दिवशी काय काय घडलं होतं. त्याच्यावर नोट्स लिहून काढा आणि मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच एक ना एक पुरावा मिळेलच.
तेव्हा आता सिंधू म्हणते, मी नक्कीच तुम्हाला पुरावा शोधून देईल आणि घरी जाऊन मी लगेच पुरावे शोधायला आणि ते सापडले की लगेच तुमच्याकडे सुद्धा घेऊन येते. तेव्हा वकील हो असं म्हणतात. तेव्हा आता सिंधू म्हणते, बरं सर, थँक्यू सो मच, कारण तुम्ही आमची केस घेतली, असं म्हणून ती त्यांचे सारखे सारखे आभार मानत असते. तेव्हा आता वकील तिला विश्वासात घेऊन सांगतात, बाळा काळजी करू नकोस, हे बघ नक्कीच तुमची केस सॉल्व्ह होईल, फक्त आपल्याला पुराव्यांची गरज आहे. एखादा जरी पुरावा आपल्याकडे असला ना तरीही आपली केस ही स्ट्रॉंग होऊ शकते आणि राघव सरांना आपण लवकरात लवकर जेलच्या बाहेर काढू शकतो, कारण त्यांना काढणं सहज सोपं आहे, फक्त त्यासाठी पुराव्यांची आवश्यकता आहे. त्यानंतर सिंधू आता तडक घरी येते. घरी आल्यानंतर आता ती रूमकडे चाललेली असताना राजश्री तिला विचारते, काय झालं सिंधू बाळा? अगं वकील आपल्याला एखादे भेटले की नाही? मग आता सिंधू म्हणते, हो वकील भेटले आहे, पण तेव्हा आता असं म्हणून ती एकदम गप्प होऊन जाते. त्यावेळी पण काय करते सगळं, अजूनही पण आहेसच का, असं आता राजश्री विचारते. तेव्हा आता आपल्याकडे राघवला निर्दोष सिद्ध करण्यासाठी एकही पुरावा नाही आहे, असं आता ती राजश्रीला सांगते. त्याचवेळी मात्र राजश्री म्हणते, काय करावं गं सिंधू, मला कळतच नाही आहे, आता पुरावे तरी कुठून शोधायचे आपण? मग आता सिंधू राजश्रीला विश्वासात घेऊन सांगते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण लवकरात लवकर मी पुरावे शोधेन आणि आपल्या राघवला घरी घेऊन येईन. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? तेव्हा राजश्री म्हणते, हो बाळा, तुझ्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या आधारावरच आम्हाला काही वाटत नाही आहे सध्या. मग आता सिंधू म्हणते, हो आई, मग तेवढाच विश्वास माझ्यावर ठेवा तुम्ही, लवकरात लवकर येतील आपले राघव घरी. तेव्हा ठीक आहे असं आता राजश्री म्हणते आणि तेथून दुसरीकडे जाते. तर इकडे सिंधू आता रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर बिचारी एकटीच खूप रडू लागते की घरच्यांना मी आशेवर ठेवले की मी पुरावे नक्की शोधेन, परंतु मी कुठून सुरुवात करू पुरावे शोधायला? सर्वजण असे काहीही झालं तरी दुःखी आहेत, मला ते नाही सहन होत, असं म्हणून सिंधू आता रडत असते. तिला काहीही सुचत नसतं काय करावं, कारण घरच्यांना होणारा त्रास, त्याचबरोबर राघव जेलमध्ये आहे आणि त्याला होणारा त्रास हा तिला पाहवत नसतो. मग आता ती म्हणते, विघ्नहर्त्या, नेहमी तूच मला मदत केली आहे, आता काय करू मी जेणेकरून माझे राघव लवकरात लवकर सुटून बाहेर येतील? कारण त्या दिवशी नक्की काय झालं होतं हे मला कोण सांगेल? बाप्पा मला मदत कर, असं सिंधू आता बाप्पासमोर प्रार्थना करू लागते. कारण मी घरच्यांना सांगितलंय की दिवाळी साजरी करू म्हणून, पण मलाच आता काही सुचत नाहीये, काहीतरी निसटून चालल्यासारखं वाटतंय, काहीतरी मिस झाल्यासारखं वाटतंय. मी पुरावे जर शोधू शकले नाही तर मग घरच्यांना मी कशी सामोरे जाऊ, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कशी देऊ? आतून पूर्णपणे तुटून गेल्यासारखं मला का वाटतंय, असा सिंधू आता स्वतःलाच प्रश्न विचारू लागते. त्यानंतर आता सिंधू ही एकदम रडू लागते. त्याच वेळी आता राघव तेथे येतो. तेव्हा आता सिंधू खूपच खुश होते आणि राघव जवळ जाते. तेव्हा अशी हातपाय गाळून तू का बसली आहेस, असं राघव विचारतो. तेव्हा सिंधू म्हणते, खूप गळून गेल्यासारखं वाटतंय राघव, अहो काय करावं कळतच नाही, असं वाटतंय काहीतरी हातातून निसटून जातंय, खूप एकटं एकटं वाटतंय. तेव्हा राघव आता विचारतो, घरात एवढी माणसं असताना सुद्धा तुला एकटं वाटतंय? तेव्हा आता सिंधू म्हणते, त्यांना त्रास होऊ नये यासाठी अगदी बऱ्याच गोष्टी मी त्यांना कधीही सांगत नाही आणि याच गोष्टीचा सर्वात जास्त त्रास मला होतोय. मी काय करू राघव, सांगा ना तुम्ही? तेव्हा राघव म्हणतो, मी सांगतो तुला काय करायचं ते, तू अगोदर डोळे बंद कर पाहू. तेव्हा ती म्हणते, राघव प्लीज. मग आता राघव म्हणतो, सिंधू अगं मी तुला डोळे बंद करायला सांगितले आहेत. तेव्हा ती आता लगेच डोळे बंद सुद्धा करते. तेव्हा राघव आता डोळे बंद केल्यानंतर तिला म्हणतो, जेव्हा आपल्याला मार्ग सापडत नसतो आणि आपल्याला असं वाटत असतं की आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही, अगदी खूप प्रयत्न केले तरी, मग अशा वेळी आपण आपल्या अंतःकरणाचा आवाज ऐकायचा असतो आणि तोच खरा देवाचा आवाज असतो सिंधू, आणि तो देवच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. हे बघ सिंधू, तुझे आप्पा एक IPS पोलीस ऑफिसर होते आणि तुझा नवरा सुद्धा एक IPS ऑफिसर आहे. काम करताना, केस सॉल्व्ह करताना तू अगदी आम्हाला जवळून पाहिलंय आणि एखादी केस सॉल्व्ह करताना आम्ही जसा विचार करतो ना सिंधू, तसा तूही आता विचार कर.
आणि त्यामुळेच तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तुला आपोआप सापडेल आणि तुझ्या समोरचे सर्व रस्ते अगदी मोकळे होतील. तेव्हा राघव सांगेल त्याप्रमाणे सिंधू आता ऐकत असते आणि त्याप्रमाणे आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकत असते. नक्की आपला अंतरात्मा काय सांगतो याकडेच तिचं लक्ष असतं. सिंधू आता डोळे उघडून समोर पाहते तर तेथे आता राघव नसतो. राघव जे सांगेल ते सगळं काही तिने ऐकलेलं असतं आणि ती आता डोळे उघडून म्हणते की बरोबर आहे राघव तुमचं. सर्व मार्ग बंद झाल्यानंतर फक्त आपल्याला एकच योग्य वाट दाखवतो, एकच योग्य मार्ग दाखवतो आणि तोच मला योग्य मार्ग दाखवेल असं आता सिंधू हसत म्हणते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य येतं कारण तिला आता तिचा मार्ग सापडलेला असतो. राघवला कसं सोडवायचं, कशा प्रकारे ही केस हँडल करायची हे सगळं काही तिला आता समजलेलं असतं. त्यानंतर आता लक्ष्मीपूजन केलं जातं. त्याचवेळी रुक्मिणी आता म्हणते की लक्ष्मी माते सालाबादप्रमाणे अगदी यथासांग पूजा केली आहे. आज आम्ही जी पूजा मांडली आहे ती गोड मानून घे. काही चूक झाली असेल तर माफ कर आम्हाला. आमच्या घरामध्ये पुन्हा सुख समृद्धी नांदू देत. लक्ष्मी माते, आमच्या रत्नपारखी कुटुंबामध्ये जे काही संकट आलं आहे ते तुझ्या कृपाप्रसादाने तू दूर करशीलच अशी आशा मी ठेवते. तेव्हा घरातील सर्वजण आता लवकरात लवकर आमचा राघव सुखरूप सुटून बाहेर यावा यासाठी लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करत असतात. राजश्रीच्या डोळ्यात आता राघवच्या आठवणीने पाणी असतं. कधी एकदा तो जेल बाहेर येईल आणि आम्हा सर्वांमध्ये अगदी मिसळून राहील असं आता तिला वाटत असतं. काही वेळानंतर आता तेथे सिंधू येते आणि सगळ्यांकडे पाहून हसते. तिला आता राघवला कसं सोडवायचं हा मार्ग मिळालेला असतो. तेव्हा रेश्मा आता तेथे लगेच सिंधूला हळदी कुंकू लावते. पुढे आता सिंधू ही बाप्पासमोर हात जोडते. लक्ष्मी मातेला सुद्धा आवाहन करते आणि म्हणते की बाप्पा, का आमची तू परीक्षा एवढी घेतो? एका पाठोपाठ एक संकट आम्हाला का तू देतोस? कारण एका संकटातून बाहेर येण्या अगोदर दुसरं संकट का असं उभं असतं? आपलं गाऱ्हाणं ती बाप्पासमोर लक्ष्मी मातेसमोर मांडत असते. मी संकटांना अजिबात घाबरत नाही बाप्पा, पण माझ्या राघववर जो काही आरोप झालाय ना आत्ता तो मला अजिबात पटलेला नाहीये. कारण राघवने आणि माझ्या घरच्यांनी कधीच कुणाचं वाईट चिंतलेलं नाहीये. मग आमच्यावरच ही वेळ का आली? आम्ही सर्वजण मिळून या सर्व संकटाचा सामना अगदी करूच. राघव निर्दोष आहे तरीही त्यांच्या बाजूने एकही पुरावा आम्हाला सापडत नाहीये देवा. आणि एक जरी पुरावा मिळाला नाही तर वकील आमची केस लढणार सुद्धा नाही. आमची भक्ती, आमची श्रद्धा जर खरी असेल तर तू आम्हाला मदत कर आणि या संकटातून बाहेर पडण्याचा आम्हाला तू नक्कीच मार्ग दाखवशील. माझा विश्वास आहे बाप्पा, राघव हे निरपराध आहे ते सिद्ध करण्यासाठी मी पुरावा शोधतीये आणि तुझ्या कृपा आशीर्वादाने लवकरात लवकर तो पुरावा सुद्धा मिळू दे. ती आता अगदी मनोभावे देवाची पूजा देखील करते आणि प्रार्थना देखील करते की जेणेकरून लवकरात लवकर राघव बाहेर सुटून यावा आणि एखादा तरी पुरावा असा मिळावा जेणेकरून तो राघवच्या बाजूने असेल आणि मधुने कशाप्रकारे राघवला या सगळ्या प्रकरणामध्ये याचा प्रयत्न केला आणि राघवला निर्दोष सिद्ध केलं असा विचार सिंधू आता करत असते. तर बाहेर काही मुलं असतात आणि ती खूप फटाके वाजवत असतात. तर इकडे सिंधू, त्याचबरोबर राजश्री, रुक्मिणी, रेश्मा आणि ऋतुजा या सगळ्या जणी घरात लक्ष्मीपूजन करत असतात आणि लवकरात लवकर राघव सुटून यावा यासाठी प्रार्थना देखील करत असतात. तर बाहेर काही मुलं फटाके वाजवत असतात. त्यानंतर ते हवेत एक रॉकेट सोडतात, परंतु ते रॉकेट हवेत न जाता सिंधूच्या घरासमोर जे काही सामान असतं त्या सामानालाच आग लागते आणि त्या सामानाला आग लागल्यामुळे ती मुलं खूप जोराजोरात ओरडू लागतात. आता सिंधू आणि घरच्या सर्वांच्या कानावर तो आवाज पडतो की नक्की काय झालं असेल मुलांना. मग आता सर्वजण बाहेर जातात आणि समोरचं दृश्य पाहून सर्वांना धक्का बसतो. तर ती बाहेर मुलं ही आग विझवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता जेव्हा सिंधू ही बाहेर जाते तर ती आग विझलेली असते. तेव्हा ती आग जेव्हा विझलेली असते ना तेव्हा त्यामध्ये आता सिंधूला एक मधूचं कानातलं सापडतं. तेव्हा ते कानातले पाहून आता सिंधू ते हातात घेते आणि म्हणते, बापरे, हे कानातले तर मधूचे आहेत. तेव्हा आता मधूचे ते कानातले पाहून सिंधूला एक वेगळा संशय येतो. तर दुसरीकडे आता मामा हा विभावरी म्हणजे मधूच्या आईला सांगत असतो की ज्या ज्या लोकांनी आपल्या मधूला त्रास दिलाय ना
त्या लोकांना मी अद्दल घडवणारच. तेव्हा आता विभावरी हसते. तेवढ्यातच आता मधू ही तेथे येते आणि त्यांच्याकडे पाहतच राहते. तर त्या दोघांना आनंद होतो, कारण मधू ही जिवंत असते. तेव्हा आता मधूने हा सगळा काही राघवला अडकवण्याचा फक्त आणि फक्त प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅननुसारच श्रीकांत म्हणजे तिचा जो वकील मामा असतो तो राघवला अडकवणार असतो. परंतु इकडे आपली हुशार सिंधू हिला समजतं की मधू ही जिवंत आहे, कारण तिचे कानातले इथे आहे. तर आता कशा प्रकारे सिंधू ही मधू जिवंत असल्याचे पुरावे कोर्टामध्ये दाखवणार, त्या अख्ख्या कोर्टासमोर उभं करून मधू ही जिवंत असल्याचं सिद्ध करून दाखवणार, राघवला सुखरूप बाहेर काढणार, खूप मनोरंजक ठरणार आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.